तुम्ही एवढे इमोशनल आहात? नाहीये जनरली, पण आता या क्षणी झालंय. म्हणजे जनरली तुम्ही स्वतःला इमोशनल होण्यापासून रोखत राहता. असेल कदाचित. पण असं असायला नको ना. म्हणजे इमोशन्स असणं ही खूप छान गोष्ट आहे. पुरुषांना शिकवलं जातं ना लहानपणापासून इमोशन्स लपवायला, आणि त्यात अशा भावना तर आपण व्यक्तच नाही करू शकत पुरुष म्हणून. कंडिशनिंग आहे, बाकी काही नाही. मला आवडली बाबा तुमची ही बाजू. एक मैत्रीचा सल्ला देऊ का? द्या की. जोपर्यंत आपण रात्री लावलेले दिवे विझवत नाही तोपर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश नाही बघता येऊ शकत. असा लख छान सूर्यप्रकाश बघायचा असेल ना तर आपल्यालाच एफर्ट्स घेऊन आपण लावलेले दिवे विझवावे लागतात. नाही म्हणजे मी असं नाही म्हणणार की आपल्या आठवणींचे दिवे आपण मालवून टाकायचे, पण या गोष्टीचं भान नक्की असलं पाहिजे की आपणच लावलेली एखादी जुनी ज्योत ती तेवत ठेवण्यासाठी आपण जेव्हा एफर्ट्स घेतो ना तेव्हा नकळत आजचा सूर्यप्रकाश बघायचा राहून जात नाहीये ना आपल्याकडनं. बाप रे बाप. पुढे जास्त झालं का? नाही नाही, छान बोलता तुम्ही. खरंच एकदम असं पोएटिक वगैरे. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. बापरे, काय थँक्यू नंतर वेलकम? म्हणजे? बरं, ओके, असं काहीच म्हणाला ओके. ओके. काय झालं तिकडे? काहीतरी गडबड. कोणी पडलं का पाण्यात तिकडे? तुम्ही थांबा, पॅडल मारत राहा आणि बॅलन्स करा बोट. मी आलो. सांभाळून. काय ग, लागला फोन? नाही ग, अजून लागतच नाहीये. असा काय हा मुलगा? फोन का नाही लागत ह्याचा? मम्मा, तू एक काम कर ना, तू डिरेक्टली दादालाच फोन कर आणि विचार ना की तू कसा आहेस, तुझी आठवण आली, काय करतोयस, असं सहज विचार त्याला. हो, चालेल, विचारते. अंशू, हे अंशू, बरा आहेस का? दादा. हा, बरा आहेस? अंशुमन, बरं वाटतंय का? डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, हॉस्पिटलला जाऊया? नाही. हा, नको दादा. नक्की बरं? याला. हा काकू. हॅलो समर, बाळा कुठे आहेस तू? घरी कधी येतोयस? नाही, सहजच जरा काळजी वाटली ना, म्हणून तुला कॉल केला. हे बघ काकू, तू काही काळजी करू नकोस. आम्ही इथे तलावापाशी आलोय आणि अंशुमन पण आमच्या बरोबर आहे. काय? अंशू तुमच्या बरोबर आहे? म्हणजे तो तिथे काय करतोय? तुम्हाला तो तिथे भेटला का? भेटलो म्हणजे अंशुमन पाण्यात पडला. काय? अंशू पाण्यात पडला? तो ठीक आहे ना? त्याला काही झालं नाही ना? समोर त्याला पोहता येत नाही रे, असा कसा पडला तो? काकू शांत हो. आम्ही सगळेजण त्याच्या बरोबर आहोत. त्याला आता पाण्यात बाहेर काढलंय, तो व्यवस्थित आहे आणि त्याला घेऊन आम्ही घरी येतोय. ओके, काळजी करू नको, शांत राहा. काही झालं नाही त्याला. बाय. अंशू पाण्यात पडला? हो. कसा काय? क्रॅक आहे का तो जरा?
मम्मा आपण प्रत्येक वेळेला त्यांच्यासाठी खड्डा खणतोय आणि आपण स्वतःच त्या खड्ड्यात पडतोय. जरा वाफारा घे, काही झालं नाहीये तुला, हेल्दी आहेस तू. हा अरे पण तू तलावाकडे गेलासच कशाला होतास यांच्या मागे मागे? मी कोणाच्याही मागे गेलो नव्हतो, माझा मीच गेलो होतो. आणि मला काय माहित दादा वहिनी तिथे येणार आहेत. नशीब समोर तिथे होता, नाहीतर आज काय झालं असतं कोणास ठाऊक, कोणी वाचवलं असतं माझ्या अंशूला. पण काकू, तुम्ही तर म्हणाला होता राजवाड्यांना पोहता येत नाही. कोणी सांगितलं? मी चॅम्पियन आहे स्विमिंग मध्ये. हो ना, अगं शाळेमध्ये कितीतरी बक्षिसं घेतली त्यांनी. हो का? हो म्हणजे पण काकू मला असंच म्हणाल्या. मग त्यांना माहित नव्हतं का? माहित नसायला काय झालं? माहिती होती ना. काय माहिती, मला त्याच म्हणाल्या की तुम्हाला अजिबात पोहता येत नाही, पाण्याची भीती वाटते. मी असं बोलले मी? अगं मी अंशू बद्दल बोलत होते, समर बद्दल नाही. हो का? पण मी काकू अंशुमनला कुठे घेऊन जाणार होते तलावावर? अंशू काय आणि समर काय, दोघंही माझीच मुलं ना. मी म्हटलं ना तुला, मिसकम्युनिकेशन, काहीतरी कन्फ्युजन झालं माझं. वय झालंय आईंचं, पण मीच काहीतरी बोलते बघ अशी. आणि समरला चांगलंच पोहता येतं. तुला नाही का आठवत, तुझी बहीण लग्नात दारू प्यायली होती आणि ती स्विमिंग करत होती आणि मल्लिका, नाही समरनी वाचवलं नाही पुरे का? आता बस झालं. आई पण मल्लिका, अंशूला घेऊन जा. चल बा चल, चल पी, चल सावकाश सावकाश. या मुलाच्या डोक्यात काय चालू असतं ना, कुठलाही विचार करत असतो, खरंच काही कळत नाही आजी. Anyway, चला मी पण आलो फ्रेश. बघितलंस, आगाऊपणा केला ना की असा नडतो. पाण्याजवळ जाणार नाही आता परत कधी. हा हुशारी असते, हुशारी असते सगळ्यात.